स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती विविध राजकीय समीकरणं देखील आता तयार होताना दिसतायत आणि यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटामधले कार्यकर्ते काही ठिकाणी एकत्र येऊन निवडणूक लढवतायत। अशीच समीकरणं ही येत्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील बघायला मिळू शकतात। मात्र या शक्यतेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ठाम असा विरोध दर्शवलाय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणामधूनच बाहेर पडेन असा इशारा त्यांनी दिलाय। अजित पवार यांनी पक्ष सोडला तेव्हा आम्ही शरद पवारांच्या सोबत उभे राहिलो, अनेकांचा विरोध सहन केला, सरकारच्या विरोधात आंदोलनं केली, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरती झालेल्या टीकेला देखील आम्ही उत्तर दिलं आणि आता निवडणुका तोंडावरती आल्यावर एकत्र लढण्याचा विचार कसा काय होऊ शकतो असा सवालही त्यांनी विचारला। आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय सुप्रियाताई असतील, ह्या तिघांवर माझं प्रेम होतं आहे, उद्यासुद्धा राहील। आदरणीय पवार साहेबांवर तर माझी श्रद्धा होती आणि ती मरेपर्यंत राहील, मी कुठे असू किंवा कुठे नसू। पण या संदर्भात माझं म्हणणं असं की 2023ला भीषण परिस्थितीमध्ये सगळ्या प्रकारचं टेन्शन माझ्या अंगावर असून सुद्धा मी पवारसाहेबांची साथ सोडली नाही। आज मात्र जर दादा ताई एकत्र येणार असेल तर माझा विरोध असण्याचं काही कारण नाही। ज्या दिवशी या तथाकथित दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची अधिकृत घोषणा होईल किंवा चर्चेची पहिली फेरी चालू होईल त्या दिवशी माझा मी शहराच्या अध्यक्षपदाचा आणि मे बी पक्षाचा राजीनामा देईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।